चुन्याची डपावर धाव करून चुन्याची डपावर डपावर धाव करून चुन्याची शाही हा महाराष्ट्राचा शाही हा महाराष्ट्राचा शाही हा महाराष्ट्राचा शिवराया जगात गुणगान जय 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 शिवराया जगात गुणगान जय 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 गुणगान जय 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 आणि पाच सुलतानी भरलेल्या महाराष्ट्राच्या उडावर ठैठैनाचा लागला. अरे एका बाजूला निजामच्या, एका बाजूला मुताबच्या, एका बाजूला इंग्रजच्या, एका बाजूला मोगल, एका बाजूला आदिलशाह. अरे सर्वच्या सर्व आपल्या हिंदू धर्मावर आणि निजामशाहच्या धर्माला चाकरी करत असताना शहाजी राजे आणि शहाजी राजांना असं म्हटलं, अरे या हिंदू धर्माला वाचवणारं कोणी आहे का? अरे कोणीतरी धर्माला यावं. अरे बघता बघता महासाहेबांचे 2 दिवस राहिले. अरे सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात आनंद निर्माण झाला. अरे जुन्नर मावळामध्ये असा काही चढावाचा गड आहे, आणि तो गड म्हणजे शिवनेरी. अरे शिवनेरी गडावर महासाहेबांना ठेवण्यात आलं आणि गडकऱ्यांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई महासाहेबांनी देखरेख करायला लागली. अरे जवळजवळ 4 ते 5 महिन्याचा गर्भ झालेला होता. आणि अशा अवस्थेत एखाद्या माऊलीला काहीतरी खावासं वाटतं, त्याला डोहाळे म्हणतात. आणि त्यावेळेस लक्ष्मीबाई महासाहेबांना विचारू लागली, राणी सरकार, आल्यापासून तुम्ही काही खाण्यापिण्याविषयी बोललेच नाही. तुम्हाला डोहाळे नाही लागले? एखाद्या माऊलीला आंब्याचे डोहाळे लागतात, चिंचेचे डोहाळे लागतात, लिंबू खावासं वाटतं, बोरं खावासं वाटतात. आणि महासाहेब बोलतात, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही. मग कसले डोहाळे? आणि महासाहेब काळ कशी उभ्या राहिल्या. अरे दोघं हाताच्या मुठी आवडला गेला. अरे चेहरा लाल बुंद झाला, सूर्यासारखं तेज निर्माण झालं. आणि महासाहेब बोलतात, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही. तर मला डोहाळे कसं सांगू तुम्हाला? अरे घोड्यावर बसावं, मान टोकाई दिल्या टोकामध्ये गेलावं, तलवार व्यान करावी. आणि माझ्या समोर जो माझ्या माय माऊलींना उचलून देतो ना, अशा हैवानाचा शिर एका बाजूला आणि धार एका बाजूला करा. आणि काय डोहाळे असते. आणि अशाच डोहाळे प्रत्येक माऊलीला झाले तर का माझ्या शुभ राजाचं राज्य उभं राहणार नाही. आणि बघता बघता तो दिवस उजाडला. त्या दिवशी तारीख 19 फेब्रुवारी 1630. अरे सूर्यासारखं तेज चमकणारा मुलगा जन्माला आला. शिवाजी देवीच्या शिवनेरी किल्ल्यावरून मुलाचं नाव ठेवण्यात आलं. छत्रपती शिवाजी राजे लहानाचे मोठे झाले, चालायला लागले, बोलायला लागले, खेळायला लागले. अरे बघता बघता 7 ते 8 वर्षाचे झाले. निजामशाहच्या दरबारात जाऊन त्या ठिकाणी गोमातेचं रक्षण केलं. अरे काहींचं रक्षण करणारा पहिला हिंदू राजा कोण असेल तर तो माझा शुभ राजा होता, एवढं लक्षात ठेवा. बघता बघता राजांचा वय बनला. राजे झाले 12 ते 13 वर्षाचे आणि 11 ते 12 त्या ठिकाणी 11-12 वर्षाचे झाले. आणि 11 पगड जातीच्या मावळ्यांनी 12 गुरुतुलाला एकत्रित केलं. त्या ठिकाणी तानाजी मालुसरे, सुर्याजी मालुसरे, येसाजी नाईक, भालजी नाईक, बाजी पुरंदे पांडे, पासलकर, काका संभाजी, गावजी कोंडलकर, संताजी, राणाजी, प्रतापराव दुधासारखा, येसाजी सारखा, बाजी पासलकरांसारखा, नेताजी पालकरांसारखा, शिवा काशीदांसारखा सगळे मावळे एकत्रित झाले. त्या दिवशी तारीख 15 एप्रिल 1645. सगळ्याच्या सगळे रोडेश्वराच्या मंदिरात जमले. रक्ताचा अभिषेक केला, प्रतिज्ञा केली, हे सर्व साक्षी रोडेश्वरा, आज आम्ही तुझ्या समोर प्रतिज्ञा करतो, एक नाही दिवशी नवी स्वराज्य निर्माण करेल. करून दाखवलं. अरे वयाच्या 15 वर्षी छत्रपती शिवाजी राजांनी नवी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. अरे वयाच्या 16व्या वर्षी छत्रपतीने पहिला किल्ला जिंकला, तोरणा किल्ला. अरे वयाच्या